श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. अशातच ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते. असं म्हटलं जातं की हा दिवस पूजेसाठी खूप खास मानला जातो. या अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होतो. पितरांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिक खास मानली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं. यंदा ही अमावस्या 6 जून रोजी असणार आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 5 जूनला 7:54 सुरू होईल. तर ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 6 जूनला 6:07 संपेल. 6 जूनला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी नैवेद्य दाखवला जातो. हे तर्पण शुभ मुहूर्तावर केल्यास अधिक फलदायी ठरते. पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11:30 ते दुपारी 2:04 असतो. अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात कोणकोणते उपाय करायला हवेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. खास करून महिलांनी हे उपाय आवर्जून करावेत. हे उपाय आपण प्रत्येक अमावस्येला करत असतो. अमावस्या हा दिवस म्हणजे आपल्या घरातील दरिद्री घालवून, जी कचरारूपी दरिद्रता असते तिला घालवून लक्ष्मीचे स्वागत करायचं असतं. म्हणजे आपल्या घराची साफसफाई करायची असते. अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व जाळे जळमटे असतील ते आपल्याला साफ करायला पाहिजे. याने आपल्या घरात लक्ष्मीचा अखंड वास कायम राहील. ज्या घरात स्वच्छता नसते, अस्वच्छता असते, त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही. अमावस्येच्या दिवशी तुम्हाला फरशी पुसताना पाण्यामध्ये हळद, लिंबू, गोमूत्र आणि थोडं खडे मीठ टाकून फरशी पुसायची आहे. हा उपाय अमावस्येच्या दिवशी केल्याने आपल्या घरातील दरिद्रता आहे ती बाहेर जाईल आणि घरात लक्ष्मीचे आगमन होईल. यासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्ही हळद, गोमूत्र आणि मीठ यांनी आवर्जून फरशी पुसायची आहे. तसेच अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराचा जो उंबरठा असतो त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करण्यासाठी हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून त्याचा लेप आपण आपल्या घराच्या उंबरट्याला द्यायचा आहे. दर अमावस्येला आपल्या घराच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. याने आपल्या घरातील दरिद्रता कायमची जाऊन घरात लक्ष्मीचा अखंड वास कायम राहील. हा उपाय तुम्ही जर अमावस्येला नक्की करून बघा. तुम्हाला खूप छान अनुभव येईल. दर अमावस्येला आपण आपले देव स्वच्छ करायचे आहेत. अमावस्येला देव स्वच्छ करताना पंचामृताचा वापर करायचा आहे. या दिवशी देव स्वच्छ करताना कोणतेही पावडर वापरू नका. देव हे पंचामृताने स्वच्छ करा. एक लिंबाची फोड घेऊन त्यावर थोडं पंचामृत घेऊन आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपले देव हे स्वच्छ करायचे आहेत. दर अमावस्येला आपल्याला आपल्या घरातील देव हे आवर्जून तुम्ही स्वच्छ करा. तसेच जो देव्हारा असतो तोही आपण अमावस्येच्या दिवशी स्वच्छ करायचा आहे. देवाची जी वस्त्र असतात तीही आपण अमावस्येच्या दिवशी आपल्याला स्वच्छ करायची आहेत. यांनी आपल्या घरातील दरिद्रता कायमची निघून जाईल. घरात लक्ष्मीचे आगमन होईल. अमावस्या हा दिवस प्रामुख्याने लक्ष्मीची पूजा करण्याचा दिवस आहे. आपण दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येलाच असते. त्यामुळे अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो. यामुळे आपल्या घरातील जी कचरारूपी दरिद्रता असते ती आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर काढायची आहे. तसेच तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जर तुटलेली भांडी असतील किंवा चीर पडलेली काही भांडी असतील तर तीही आपल्याला अमावस्येच्या दिवशी बाहेर काढायची आहेत. कधीही चीर पडलेली
किंवा तुटलेली भांडी आपण आपल्या घरात वापरली नाही पाहिजे. याने आपल्या घरात दरिद्रता येते. पण ही जर भांडी तुम्हाला घराच्या बाहेर काढायची असेल तर ती अमावस्येच्या दिवशी तुम्ही नक्की तुमच्या घराच्या बाहेर काढून फेकून द्या. याने सुद्धा तुमच्या घरातील दरिद्रता, गरिबी दूर होईल. तुमच्या घरात जर फाटलेले कपडे असतील किंवा जुने कपडे असतील जे तुम्ही वापरत नाही, तर ते सुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी कपडे दान करू शकता. किंवा फाटलेले कपडे असतील तर ते कचरापेटीत टाकून द्या. अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात ज्या गोष्टी नको आहेत त्या तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्या. यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचे स्वागत होईल. आपल्या घरातील जी नकारात्मकता असते ती या गोष्टींबरोबर आपल्या घराच्या बाहेर जाईल आणि घरात लक्ष्मीचे आगमन होईल. ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मीचा अखंड वास कायम असतो. ज्या घरात अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मीचा वास कायम राहतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून कराव्यात. जर तुम्ही खूप पूजापाठ करता, खूप देवदेव करता, पण तुम्ही जर फाटके वस्त्र वापरत असाल, तुटकी भांडी वापरत असाल, तर अशाने सुद्धा तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होणार नाही. तुमच्या घरात दरिद्रता कायम राहील. म्हणून कधीही फाटके वस्त्र आणि तुटकी फुटकी भांडी आपण वापरू नका. फाटके कपडे असतील तर ती शिवून घाला, पण फाटकी कपडे अजिबात घालू नका. याने आपल्या मागे दरिद्रता लागते. अमावस्येच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात ज्या काही गाड्या असतील, जी काही वाहनं असतील, त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. जर तुमच्या घरात नेहमी कटकट होत असेल, भांडण होत असतील, तर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून फोडायचा आहे आणि नंतर तो नारळ आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे. किंवा कुठेतरी लांब जिथे कोणी जाऊ शकत नाही तिथे आपल्याला हा नारळ ठेवून द्यायचा आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या दुकानात किंवा तुम्ही व्यवसाय करत आहात त्या ठिकाणी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. याने सुद्धा तुमच्या घरात बरकत येईल आणि तुमच्या घराला कुणाची नजरबाधा झाली असेल ती सुद्धा या उपायाने तुम्हाला खूप असा फरक जाणवेल. हा उपाय दर अमावस्येला केला तरी चालेल. या उपायाने घरामध्ये बरकत येते. घरातील जी नकारात्मकता असते ती घराच्या बाहेर जाते. घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास कायम राहतो. तुम्हाला तुमच्या घरात जर नकारात्मकता जाणवत असेल, खूप असे निगेटिव्ह वातावरण होत असेल, कोणतेही काम करताना तुम्हाला कंटाळा येत असेल, उत्साह वाटत नसेल, मन सारखे अस्वस्थ होत असेल किंवा घरात छोट्या छोट्या गोष्टीमधून कटकट भांडण होत असतील, आनंदी वातावरण राहत नसेल, तर अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आपल्याकडे जी पिवळी मोहरी असते ती मोहरी तुम्हाला कुठेही कोणत्याही दुकानात मिळून जाईल. ती मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि ती मोहरी देवासमोर ठेवून तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. आणि नंतर ती मोहरी तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये ती मोहरी तुम्हाला टाकायची आहे. या उपायाने तुम्हाला तुमच्या घरात खूप सारी जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता कमी झाल्याचं नक्की जाणवेल. दर अमावस्येला हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे, जी दरिद्रता आहे, ती जाऊन घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास कायम राहील. घरातील भांडण, कटकट कमी होतील. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तसेच अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या चारी बाजूला दहीभातसुद्धा टाकायचा आहे. याने सुद्धा तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करू शकता. तर हे असे छोटे छोटे उपाय आहेत जे आपल्या घरातील नकारात्मकता घालवून आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक बनवते. तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय तुम्ही आवर्जून या अमावस्येला नक्की करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री गुरुदेव दत्त.